हाय फ्रेंड्स, हे सगळं घर स्वच्छ करून घेतलेलं आहे. सगळी साफसफाई केली. आज राडा झालता जरा घरामध्ये, खूप पसारा झालता. स्वच्छ केले. आपण टी व्ही पण लई धूळ बसती होती, सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे. फरशी पण चांगली पुसून घेतलेली आहे. कलरच असा आहे फरशीचा. गॅलरी पण सगळी स्वच्छ करून घेतलेली आहे. आणि ऊन खूप आहे, बघू शकता तुम्ही. जांभळाला जांभळे पण आलेले आहेत. दिसणार नाही तुम्हाला, आता ते हिरवी आलेले आहे, कच्चे आहेत आणखी त्याच्यामुळं. आणि घड्याळात बघू शकता किती वाजल्यात. घड्याळामध्ये 2 वाजलेले आहेत. आणि आता मी किचनमध्ये आली. मुलं एवढी आळशी आहेत की आत्ता चहा पितात, त्यांचा आणखी नाश्ता झाला नाही. 2 वाजल्यात. हो का, चहा मुलांनी माझ्या बनवलाय मोठ्या. तर खूप लेट झाले, आम्ही बनवून देत नाही काहीच. आता जेवणाचा टाईम, दुसऱ्या टायमाचा जेवणाचा टाईम आणि मुलांचा आणखी चहा चाललाय. तुम्ही विचार करा, जेवण कर म्हणलं तर नाही, चहाच पितात. आणि ऊन किती आहे बघू शकता तुम्ही. माझं काय आणखीन जेवण झालेलं नाही. नाश्ता झालाय सकाळी, जेवण नाही झालं. तर मुलांना काही बिस्किट खाल्ल्याशिवाय दम निघत नाही. हो का, बिस्किटचे पुढे आणून ठेवलेले आहेत. हा एक आहे, हा एक आहे. दोघांची चॉईस वेगळी वेगळी आहे, त्याच्यामुळं वेगळे वेगळे बिस्किट आणलेले आहेत. आणि तुम्हाला दाखवायचं एक सोयाबीनचं पॅकेट आहे. ते सुट्टे असतात सोयाबीन, त्याच्यापेक्षा हे छान आहे. आपण मसाले भात केला त्यात टाकून छान लागतं. फ्राय केलं ते पण छान लागतं. आणि मला म्हणायचं की गार पाण्यात टाकू नका, गरम पाणी असतं त्यात उकळायचे ते सोयाबीन, त्यावेळेस चांगले फुलतात आणि छान पण लागतात. आणि गार पाण्यात टाकल्यावर थोड्या वेळ भिजत टाकावे लागतात. तुम्हाला वाटलं असेल की काल कामाचा व्हिडिओ टाकला होता, कामाचं काय झालं. तर कामाला नाही गेले मी. खूप कंटाळा येतोय कामाला गेल्यावर. काम तर करावंच लागतं, कसं घरी पण तेवढंच काम असतं, बाहेर पण. उलट घरातलं काम दिसून येत नाही, पण बाहेरचं काम दिसून येतं. पहिल्याच वेळेला गेल्यामुळं मला जास्त काम वाटलं असेल बहुतेक, होतं. तर मला सुपरवायझरने फोन केला काल या म्हणून. आणि त्यावेळेस ते म्हणले काय तुमच्यावर जबरदस्ती नव्हती, तुम्ही तेच काम करा म्हणून, तुम्हाला सोपं काम करा म्हणलं होतं. पण मला काय कळते, मी कधी गेली नव्हती, मला वाटलं तेच सोपं काम आहे. त्याच्यामुळं बघूया. पण मला आता जायची इच्छा नाही, का तर ब्लाऊज मी कटिंग करून ठेवलेला आहे. ब्लाऊज जर आले शिवायला तर माझी रोजची कमाई 300-400 म्हणलं तर होती. कधीतरी सणाच्या वेळेस 500-600 पण होती. हो का, ब्लाऊज कटोरी ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले आहे. आणि अस्तरला ब्लाऊज पीस पण जॉईन करून घेतलेला आहे. कसा वाटला व्हिडिओ, कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय फ्रेंड्स.